मी मुंबईकर आयोजित मुंबई शहरातील जुन्या मोडकळीस आलेल्या इमारतींच्या प्रश्नावर आज इथे चर्चासत्र आयोजित केलेलं आहे। या चर्चासत्राचं आयोजन करणाऱ्या मुंबईच्या पालकमंत्र्यांना मी सर्वात पहिलं आभार मानतो की एक पालक या नात्याने त्यांनी खरोखरच या मोडकळीस आलेल्या इमारतीमध्ये राहणाऱ्या भाडेकरूंची बाजू मांडण्याचा सर्वात प्रथम प्रयत्न केला त्याबद्दल। या चर्चासत्रात आज शिवसेनेचे खासदार आहेत, म्हाडाचे अधिकारी आहेत, बीएमसीचे अधिकारी आहेत। फक्त 5 मिनिटं दिल्यामुळे मी मूळ प्रश्नावर येतो। विरोधी पक्षात असताना शिवसेना भाजपच्या आमदारांनी कमीत कमी 450 स्क्वेअर फीटचं हक्काचं घर मिळावं यासाठी जोर धरला होता। माझी सर्वात पहिली मागणी यांच्याकडे अशी आहे की जोर आपण त्यावेळी धरला होता तर त्याची पूर्तता आज युतीचं सरकार येथे आहे, त्यामुळे त्यांनी दिलेला शब्द या युती सरकारत पाळावा अशी माझी सर्वात पहिली नंबर। आपण म्हणतो की मुंबईतील मराठी माणूस बाहेर चाललेला आहे। फक्त मुंबईतील मराठी माणूस बाहेर चाललेला नाही, प्रत्यक्षात मुंबईतील जो मध्यमवर्गीय आहे तो देखील बाहेर चाललेला आहे। कारण 300 चौरस फुटाच्या उंदट वातावरण 5-6 माणसं कशी राहतात हे त्यांनी कधी अनुभवलेलं नसेल। तर त्यामुळे पर्यायाने नाईलाजाच तो मुंबईतील माणूस बाहेर चाललेला आहे। कारण त्यांना रोखण्यासाठी 450 स्क्वेअर फीट मिनिमम कार्पेट एरियाचं हक्काचं घर त्याला मिळालं पाहिजे। एवढं करूनच नाही तर 450 स्क्वेअर फीटचं घर मिळेल, पण पुढे ते मेंटेन करणं पण देखील त्यांना परवडलं पाहिजे। म्हणून प्रॉपर्टी टॅक्स तो जे आज भरताय, आज प्रॉपर्टी टॅक्स कमीत कमी 20 वर्षापर्यंत त्यांचा वाढवू नये अशी माझी दुसरी मागणी देखील आहे। सध्याचं जे म्हाडाचं ऑक्युपंट इरेव्होकेबल कन्सेंट आहे ते फार वेग आहे। या ऑक्युपंट इरेव्होकेबल कन्सेंटच्या 2 मुद्द्यांवरती माझं स्पष्ट मत नाही। या इरेव्होकेबल कन्सेंट मध्ये पॉइंट नंबर 2 मध्ये असं म्हाडाच्या कायद्याप्रमाणे 300 स्क्वेअर फूट आम्ही देणार, ज्याचं 300 पेक्षा जास्त असेल तेवढंच देणार आहे, त्यांनी कायद्याप्रमाणे लिहिलेलं आहे। पण काही ठिकाणी बिल्डर भाडेकरूंचं कन्सेंट घेण्यासाठी त्यांना एक लेखी ऑफर लेटर दिलेलं असते, त्यात ते सांगतात की आम्ही 300च्या व्यतिरिक्त तुम्हाला 350 देऊ कार्पेट। पण ह्याचा उल्लेख ह्या ऑक्युपंट लेटर मध्ये करावा असं माझं स्पष्ट मत आहे। कारण आज पुष्कळ ठिकाणी पुनर्विकास का थांबले आहे? ऑफर लेटर प्रमाणे कोणताही डेव्हलपर आपली कमिटमेंट पूर्ण करत नाही। ती पूर्ण करण्यासाठी जर या ऑफर लेटर मध्ये तुम्ही मेन्शन केलं की ऍडिशनल एरिया बिल्डरच्या मार्फत आम्हाला एवढा मिळणार आहे। आज फंजिबल एफएसआय रद्द होतोय, 33 रद्द होतोय, परंतु समजा फंजिबल एफएसआय जरी राहिला त्याचा देखील उल्लेख ऑफर लेटर मध्ये आला पाहिजे। आणि मला एकत्रित एवढा एरिया मिळणार आहे हे जेव्हा ऑफर लेटर मध्ये स्पष्ट होईल त्यावेळी म्हाडाची देखील एक नैतिक जबाबदारी राहील की त्या ऑफर लेटर प्रमाणे यांना एवढा एरिया मिळाला पाहिजे। मुद्दा क्रमांक 7 पॉइंट क्रमांक 7 हा जो इरेव्होकेबल कन्सेंट मध्ये त्यांनी मांडलेला आहे, या मुद्द्यामध्ये त्यांनी म्हटलेलं आहे की बिल्डरने मला सर्व एग्रीमेंटची माहिती दिली, मला काय मिळणार आहे काय नाही याची सर्व माहिती दिलेली आहे, जे ए टू एक बाइंडिंग केलेलं आहे 7 मध्ये। पण प्रत्यक्षात म्हाडा कधीच चेक करत नाही किंवा बीएमसी कधीच चेक करत नाही की खरोखरच ज्यावेळी हे कन्सेप्ट सबमिट करतात त्यावेळी ह्यांनी डेव्हलपमेंट अग्रीमेंट किंवा परमनंट ऑल्टरनेट अकोमोडेशन हे अग्रीमेंट भाडेकरूंशी साईन करून रजिस्टर केलेलं आहे की नाही। त्यामुळे बिल्डर काय करतात, आम्ही एमओयू करून देतो, तुम्ही आम्हाला कन्सेंट द्या। भाडेकरूंना एमओयू म्हणजे काहीतरी मोठंच वाटते, त्यांना ऍक्च्युअली एमओयूचं स्टेटस माहित नाही। एमओयू केव्हाही तोडण्यासाठीच असतं। एकदा कन्सेंट दिलं तुमचं इरेव्होकेबल कन्सेंट तुटलं जात नाही, पण तुमचा एमओयू तुटला जातो। एमओयू प्रमाणे ज्या काही टर्म्स कंडिशन बिल्डरने मांडलेल्या असतात त्याची पूर्तता होत नाही, भाडेकरू तिथे फसतो। पण माझं स्पष्ट मत आहे की बिल्डरला आयडीसीसी देण्या अगोदर भाडेकरू बरोबर या बिल्डरने डेव्हलपमेंट अग्रीमेंट किंवा
परमनंट ऑल्टरनेट अकोमोडेशन अग्रीमेंट केलेलं आहे, करायची सक्ती करावी अशी माझी मागणी आहे. आता पार्किंग एरिया मी पुष्कळ ठिकाणी भाषण द्यायला जातो, नवीन बिल्डिंग वाले मला बोलवतात, पार्किंगचा उल्लेख कोण कुठेच करत नाही. सध्याच्या नियमाप्रमाणे 4 घरामागे 1 पार्किंग म्हणजे मिळण्याची तरतूद आहे. आणि जेवढी पार्किंग तुम्हाला ऑफिशियल मिळत त्याच्यावरती 25% पार्किंग ही विजिटरसाठी असतात. समजा एका 300 भाडेकरू आहेत, त्यांना 100 पार्किंग प्लस 25% असे 125 पार्किंग मिळतात, पण बिल्डर त्यांना देत नाही. 125 पार्किंग तो त्याच्या सेलेबार इमारतीमध्ये राहणाऱ्या लोकांना विकतो. 15 ते 20 लाखापर्यंत एक पार्किंग विकतो. म्हणजे जो 30 कोटीचा तो प्रॉफिट असंच करून घेतो. आणि आपल्याला तो काय देतो? आपल्याला फक्त दाखवायला 5 लाख कॉर्पस, 6 लाख कॉर्पस, पण आपलं पार्किंग तर विकतो. आपल्या पार्किंग मध्ये तो कमवतो आणि थोडं आपल्याला वाटतो. तर हे जे पार्किंगचं पण जे आहे याचा स्पष्ट उल्लेख डेव्हलपमेंट अग्रीमेंट मध्ये किंवा ऑक्युपंट किंवा परमनंट ऑल्टरनेट अकोमोडेशन या अग्रीमेंट आलंच पाहिजे. आणि ह्या सर्व गोष्टी म्हाडा आणि बीएमसी अधिकाऱ्यांनी ह्याची संपूर्ण पूर्तता केल्यानंतरच त्याला पुढच्या गोष्टीसाठी परवानगी द्यावी, अन्यथा देऊ नये असं माझं स्पष्ट मत आहे, जेणेकरून भाडेकरूंचं हित राखलं जाईल. काही बिल्डर पुष्कळ टाइम काढतात, त्या माहित असते एकदा अग्रीमेंट झालं, कन्सेंट आम्ही सबमिट केलं, आता एफएसए काहीतरी वाढणार आहे, नवीन धोरण जाहीर होणार आहे, गृहनिर्माण वगैरे सर्व असं. त्यामुळे ते जुन्या अग्रीमेंट वरती टेनंटला एरियात येतात आणि नंतर वाढीव जो एफएसए आलेला असतो ते स्वतः वापरतात. अशा प्रकारे बिल्डरची फसवणूक ही म्हाडा शासन आजपर्यंत उघड्या डोळ्यांनी पाहत होती. मला विश्वास आहे की युतीचं सरकार ह्याच्यावर कठोर निर्णय घेऊन जर पुढे मागे ऍडिशनल एफएसए वाढला तर त्यामध्ये भाडेकरूंचा शेअर पण ठेवण्यात येईल, याची तरतूद करावी. शेवटच्या मुद्द्यावर येतो, चॅप्टर 8A. चॅप्टर 8A हा कायदा आला, स्वयं विकास सेल्फ डेव्हलपमेंट हा कायदा शासनाने काढला. त्यावेळी एफएसआय इतर सोसायटीला डेव्हलपमेंट करण्यासाठी 1.33 होता की 1.2 होता. चॅप्टर 8 ला 2 एफएसआय दिला. चॅप्टर 8A च्या अगेन्स्ट ओनर असोसिएशनने सुप्रीम कोर्टामध्ये चॅलेंज केलं होतं. ती याचिका 9 बेंचवर अजून प्रलंबित आहे. जवळजवळ 180 रहिवाशांच्या सोसायटीने येथे अर्ज केला होता. 180 पैकी जवळजवळ 135 लोकांनी अर्ज परत मागे घेतले, कारण त्यांचा या चॅप्टर 8A वर विश्वास नाही. चॅप्टर 8A मधील जाचक अडचणी त्रुटी पाहून त्यांनी माघार घेतली आणि स्वतःच भलं करून घेतलं. कारण जे 45 लोक आज ह्या चॅप्टर 8A मध्ये अडकलेले आहेत त्यांना बाहेर कोण काढला? शासनाला अधिकार आहे जनरल क्लॉज ऍक्ट सेक्शन 21 अंडरच्या ऍक्ट की कोणताही कायदा जर ज्यामध्ये पब्लिक इंटरेस्ट साध्य होत नसेल तर हा कायदा बदलण्याचा अधिकार शासनाला आहे, परंतु शासनाने याच्यावर कोणताही निर्णय घेतलेला नाही. सुप्रीम कोर्टाने म्हाडाला आणि शासनाला या बाबतीत चपराक मारलेली आहे 2 केसेस मध्ये आणि ऍक्टिव्हिशन सेट असाइड केलेला आहे. हायकोर्टाने सुप्रीम कोर्टाने देखील 33(7) वरती फायडिंग देताना चॅप्टर 8 फेल गेलेलं आहे असं मांडलेलं आहे. तर माझी शासनाला विनंती आहे की आपण आपल्या अधिकाराचा वापर करावा. जेथे घरमालक भाडेकरू एकत्र येऊन या चॅप्टर 8A मध्ये पुनर्विकास करण्यासाठी प्रयत्नशील असेल तर जनरल क्लॉज ऍक्ट सेक्शन 21 चा आपण वापर करावा, आधार घ्यावा आणि ह्या 45 लोकांचं हक्काचं घर त्यांना मिळून द्यावं ही नम्र विनंती आहे माझी. आपण मला येथे बोलण्यासाठी जो वेळ दिला त्याबद्दल मी आयोजकांचे आभार मानतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.